देखा ये बोलता गाव नहीं आएगा बोलता है। आधी कसं वाटलं? काय हालत झालेली यार. बेस्ट होता पण मजा आली. काय मजा आली फाटली बघ. अरे तू चल यार. दादा दादा हात दाखवा. दादा थांबवा. बस थांबवा. आमच्या जास्ती पटकी ना. काला खट्टा कच्ची कैरी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि तुम्हाला हायलाइट्स बघून समजलं असेल की आज आपण नवी मुंबई टू दिव्यागर ट्रॅव्हल करणार आहोत. आणि हे माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे की मी 168 किलोमीटर्स चालवणार आहे इतक्या लांब, ते पण घाटातून, जे की मी लोणावळा घाट सोडून कधी दुसऱ्या घाटांमध्ये बाईक नव्हती चालवली. चला बघा, पुढे धमाल मजा मस्ती होणार आहे या व्लॉगमध्ये. बघा, इतकी सुंदर नदी आहे, समोर डोंगर आहेत, सगळं हिरवेगार झाडं आहेत. इतकं सुंदर वाटतंय ना चालवायला, बाईक चालवताना. आता बाईक चालवता मला गाडीतून आदिती मामाचा आवाज आला. फर्स्ट टाइम हे माझ्यासाठी. आणि मला खूप म्हणजे ती लोक पार्टीज आहेत, मी तुम्हाला दाखवते की स्लो करते बाईक. आणि आपण बघूया तर बाय तरी ऍटलीस्ट हाय बाय बोलूया. हॅलो हाय. इतका सुंदर व्ह्यू बघून थांबलोय ते 1 मिनिटासाठी. आणि पुढचे सगळे व्ह्यू असणार Insta360 X5चे. गावी जाताना थोडा रशमध्ये आम्ही Insta360 X5 काल परचेस केलेला, पण व्ह्यू बघा इतका सुंदर आहे ना, वर्थ आहे, वर्थ, लिटरली वर्थ आहे. कलर्स बघा स्कायचा. आम्ही इतका, एकतर व्ह्यू इतका छान, त्याच्यावरून तो व्हिडिओ त्यांनी इतका छान कॅप्चर केलाय ना कॅमेराने, खूप सुंदर वाटतंय. कॅमेरा न्यू असल्यामुळे मला त्याची फ्रेम नीट सेट करता नाही आली आहे, पण जसं पण मी ट्राय केलं आहे माझं बेस्ट सेट करायला. आणि स्काय बघा किती सुंदर दिसतोय. असं वाटतं पेंट केलं आहे कोणीतरी. लहान असं क्लाउड काढायचं ना, लिटरली तसं वाटतंय ते. आणि हा मुलगा बघा पुन्हा दुनियावर जग फिरतोय गोल 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 गोल. 360चा हा फायदा आहे. बघा किती छान ते स्काय. अरे यार, ते स्काय बघून काय बोलू ना मी, इतकं सुंदर वाटतंय ते, स्पीचलेस आहे मी तर. मी तर इकडे गाणी पण गात होती. आय नो मी तुम्हाला सांगू नाही शकत, आणि ती गाणी मी गाऊ पण नाही शकत कारण की कॉपीराईट येईल. पण मी गाणी एन्जॉय करत होती, प्लस आम्ही एक्सप्लोअर पण करत होतो. न्यू कॅमेरा आहे तर काय काय फीचर्स आहेत ते सगळं. हे बघा, उलटी पुलटी होतीये, मी सगळं एक्सप्लोअर करायला बघत होतो. बिग ट्री. आणि जिमचे साईड इफेक्ट्स. भर रस्त्यात कोणाला जिमचे साईड इफेक्ट्स दिसतात यार. आणि ह्या पोराला पाठची सीट अनकम्फर्टेबल वाटत होती आणि कंटाळा आलेला बसून बसून, म्हणून हा चालवायला घेतली बाईक. आणि काका काकी हे बघा, हात सोडून बाईक चालवतोय हा पोरगा. बघा 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 काय करतोय पोरगा. मी काय असं करत नव्हतो, मी जस्ट व्ह्यू दाखवतो की ते बघ व्ह्यू किती छान आहे. आणि नाचरे मोरा काय करत होता मग? ते दाखवत होतो की छान दिसतंय असं किती सुंदर व्ह्यू. डान्स करून करून दाखवत होतस तू सगळं? हां, एन्जॉय करत होतो.
पाणी प्यायला थांबलेलो आणि ऑटो फ्रेमिंग चेक करत होतो बलाक्लावा घालून, पण मी किती क्यूट दिसतीये. आम्ही थांबलोय आता इकडे मिसळ ब्रेकसाठी. मिसळ खाऊ आणि परत आपल्या प्रवासाला निघू. मान्य करते मी, व्ह्यू छान आहे, पण त्याच्या बहाण्याने जे हात सोडून बाईक चालवण्याचं हे प्रकरण चालू आहे ना तुमचं, सांगणार आहे मी काकींना सांगते मी. एकदा ठीक आहे सांगतोय, व्ह्यू छान आहे, दिसतंय ते सुंदर व्ह्यू, पण बाकीचं मी सगळ्यांना काकींना तर सांगणारच आहे. बघ कौलारू घरं बघून समजतंय आता आम्ही गावी पोचणारच ऑलमोस्ट. आणि हे जे व्ह्यू आणि ह्यापेक्षा सुंदर जेव्हा आपण घरी पोचू तेव्हा मी तुम्हाला व्ह्यू दाखवेन. आणि जे बीच आहे ते तर तुम्ही बघून इतका सुंदर तुम्हाला वाटणार आहे. क्लीनेस्ट बीच, खूप सुंदर आहे. बघा पुढे मी चालवते, पाठी हा उभा राहिला आहे आणि व्ह्यू एन्जॉय करतो एकदाच. आणि शॉर्ट्सचं कंटेंट पण बोलून मला बोलतोय शॉर्ट्सचं कंटेंट, आणि स्वतःच व्ह्यू एन्जॉय करतोय. महडमध्ये खूप ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला ऑलमोस्ट 3.5-4 तास लागलेत, जास्त लागलेत असं वाटते. आणि आता आपण ऑलमोस्ट पोहोचलोय बोरलीला. बोरलीवरून इथून 5-10 मिनिटाचा रस्ता आहे, घरी पोहोचू आता. आणि दाखवते मी घराचं पूर्ण फुल अवस्था काय असेल, कारण की 2 वर्षांनंतर जातोय तिथे. तर आता पोचलोय ऑलमोस्ट घरी. 3, 2, 1 अँड बूम, पोचलोय आपण. चलो आतमध्ये जाऊया आणि बघूया काय हालत झाली आहे घराची. इथूनच दिसतंय सगळे झाडी वगैरे सुकले आहेत आणि सगळं ते झाडींचं सगळं सुकलेल्या झाडांचा कचरा पाला ते सगळं इथे दिसतंय समोर. आणि हालत बघा काय झाली आहे घराच्या समोर. फक्त पाली वगैरे नको निघायला जास्त घरात गेल्यावरती. ओ नो नो नो, हालत बघ. सगळे किती झाडी वाढली यार. सगळं कट आणि क्लीन करायला लागेल, तेव्हाच क्रिकेट खेळायला भेटणार आहे आपल्याला इकडे. क्लीन करायचं 2 वर्षानंतर आलं. आफ्टर 2 years. चालूच आहे
डेची सुरुवात करूया डे 2नी. डे 2 बघा, पार्टी अजून क्लिनिंग चालू आहे. कालचा पूर्ण दिवस आमचा क्लिनिंगमध्ये गेला आहे. काल आलो, ट्रॅव्हल करून थकलेलो म्हणून काल काहीच कवर करता नाही आला. पण आज आपण निघालो आहे, बोर्ली मार्केट जातो आहे आणि ग्रोसरीज वगैरे जे काय लागणार आहे आपल्याला, कारण की घर इतक्या दिवसापासून बंद होतं, कोणच नव्हतं काही केअर करायला. सो सगळं क्लिनिंग करून आम्ही आज मार्केटला चाललो आहे, ग्रोसरीज घेऊ. आणि आजचा बेत आहे बिर्याणी आणि फ्राईड चिकन, तर त्याचा आम्ही सगळं सोयी करायला चाललो आहे तिकडे मार्केटला. माझ्या यूट्यूब फॅमिलीला तेच आणि अजून एक गोष्ट मेन म्हणजे अजून एक इम्पॉर्टंट, सगळ्यात इम्पॉर्टंट आणि माझ्यासाठी हॅपी वेडिंग मोमेंट, बट आय कॅनॉट शेअर विथ यू गाईज. आणि आता मी तुम्हाला जस्ट ती दाखवते, पण त्याचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ वगैरे तो मी नंतर यूट्यूबवरती अपलोड करीन. मे बी या व्लॉगनंतर किंवा या व्लॉगच्या आधी पण मी अपलोड करू शकते. बघूया. खूप गरमी पण इकडे आहे. हा आहे आपला इन्स्टा 360X5 आणि आय एम सो हॅपी अबाउट दिस बिकॉज काल येताना आम्ही व्हिडिओज रेकॉर्ड केले आहे आणि व्हिडिओज काय छान आले. तर पाठी आपली बाईक आणि समोर इन्स्टा 360X5. व्हिडिओ क्वालिटी इतकी सुंदर आहे ना, इतकी सुंदर आहे ना. ह्याचा रिव्ह्यू वगैरे सगळं मला वाटतं मी टाकीन, आय एम नॉट शुअर, बट तुम्हाला दाखवते मी. आणि ह्या ब्लॉगमधल्या जिथे काय पण क्लिप्स असतील त्या X5च्या असतील तर तुम्ही ते बघा आणि व्ह्यूचा एन्जॉय तुम्हाला नक्कीच भेटेल. दिस टाईम तरी तुम्ही व्ह्यू एन्जॉय कराल मे बी, असं मला वाटतं आहे. आणि लेट्स हॅव अ लुक ऑफ अ बाईक. माझी बाईक इतकी क्यूट आहे, धुळीने माखली ऑल्दो हे बघा, कारण की गावी आहे, डस्ट आहे, सगळी धुळीने माखली आहे. करवंद जाताना करवंद आणि आंबे. ओ माय गॉड, हे बघा कोकम, आंबे, करवंद सगळीकडे मार्केटमध्ये. हे बघा आपली महाराजांची मूर्ती पण आहे इकडे, स्टॅच्यू ॲक्च्युली. बघा काकी हाय बोला सगळ्यांना, माझी यूट्यूब फॅमिलीला. हे बघा जांभूळ काकी विकत आहेत, जाम आहे, फणसाची घरे पण आहेत, बनाना आणि हे सगळं बघा. हां सगळेजण या इकडे घरे घ्यायला. घरे न्या काकींकडून, प्लीज 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 काकींकडून घरे न्या सगळेजण. ओके, थँक्यू सो मच काकी. हे बघा प्रेम जांभळं पण काकीमध्ये, जांभळं पण घ्या. हे बघा किती सारं प्रेम मला भेटतंय. थँक्यू काकी. हे बघा मला भेटलं, हीच अचीवमेंट असते, प्रेमाने त्यांनी समोरून दिलंय आपल्याला. आणि गावात हीच मजा असते. गावात म्हणजे सगळी लोक असं येतात, बोलतात, मिळून मिसळून राहतात. आपल्या सिटीमध्ये कोण लक्ष देत नाही. किती जरी काय झालं तरी सगळेजण म्हणतात अरे त्यांचे नाते लुकावत, पण इथे नसतं. इथे सगळेजण आपण सगळे सोबत अशा वेळी वागतात, विच इज व्हेरी नाईस. आणि इकडे भाजीपाला वगैरे घेतो, टोमॅटोज आणि सगळं चिकन बनवायला, चिकन बिर्याणी. आणि हे त्यांना चॅनलचं नाव सांगूया आपण, आदिती ब्लॉग्स 04. तुमचा फोन आहे, फोन आहे तुमचा आता हँडी, त्यांना दे ना. खूप गोड आहे आपण घेतलेत ऑलरेडी. लावून हेच त्याच्यावरती ताव मारणं जोपर्यंत सगळं बनत नाही खायला. हा इंस्टाग्राम आहे आणि लिंक आहे, लिंक आहे. हा काकांना दे, काकांना आवडतात. हा का काका
सगळं इथे लोक मार्केटच आहे ना यांचा छोटा, तर यांच्याकडे काय मॉल वगैरे नाही आहे. तर लोक असं स्ट्रीट साईडलाच विकतात. आणि चिकन शॉप, चिकन घ्यायला आलो आहे. चिकन घेणार आहोत. हे सगळे व्हेजिटेबल्स, ताजी ताजी मच्छी. हे बघा चिंबोरी जाते बाहेर पण ती बोलते मला नका खाऊ आज कोणीच. सुकट वगैरे सगळी तुम्हाला इथे ही फ्रेश फिश आहेत ना, सगळे ही लोक समुद्रातून पकडून इकडे आणतात फ्रेश फिश आणि विकतात. कितीला? 200 रुपये? 800ला. ओके. 500ला. प्रॉन्सची साईज बघा, प्रॉन्सची साईज बघा. वाव, सगळं फ्रेश फ्रेश ते वाट्यामध्ये भेटतात सगळ्या. 50 रुपये वाटा, 100 रुपये वाटा. आणि तिथे कशी फ्रेश सुरमई कोणती घ्यायची आहे ते डिसाईड करतील, काका डिसाईड करतील कोणती घ्यायची. आम्ही तोपर्यंत एक्सप्लोर करतो. लोक मला बाहेरचं समजत आहेत आणि म्हणून मला प्राईस सगळे हाय बोलते. पण बघा सोललेली आहे. कितीची? बघूया, येतो आम्ही छोटी ती मांदेली आहे, छोटी मांदेली. अच्छा कोणती आहे? अच्छा मोदका आहे. ही मांदेली सारखीच दिसते ना, थोडीशी मांदेली सारखीच दिसते ना. अच्छा ओके. आणि काय डिफरन्स असतो याच्यामध्ये, फरक काय असतो? पिवळ्या कलर व्हाईट कलर. हे बघा कसं छान चमकते स्केल. सुपर फ्रेश फिश पॉपलेट, जवळा, प्रॉन्स, कोलबी वगैरे. आणि 100चा वाटा. 700 रुपयामध्ये तुम्हाला इतके सगळे पॉकेट्स बघायला भेटते. तुम्ही घेऊ शकता. इतकं फ्रेश फ्रेश. आता मी त्याचं म्हणलं जाऊया बाहेर कुठेतरी ग्रिल करून खाऊया. पण आपल्याला पुढचं पण दाखवायचं. सो विल कवर दॅट फर्स्ट आणि मग जाऊ. मँगो टाईम फेवरेट. कधी पण बोलाल ना मँगो पण
किलो 2 किलो 2 किलो नाही तुझे फेवरेट आहेत ना शी तू बोलला आधी हा आता शी बोलू नको ती कॅमेरामध्ये हाय बोल ना सगळ्यांना हाय बोल हाय हाय कर हितांशू हितांशूला हाय बोला सगळेजण कॉमेंट मध्ये मम्माचा लाडका आता बाय कर आता करतोय इन आउट इन आउट इन आउट इन इन ए आउट आहे दोघी पण आउट तो जिंकला